बातमी अवकाळी पावसाबाबतची। अवकाळी पाऊस आणि युद्धजन्य परिस्थितीचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसलाय। शेतमालाचे दर घसरल्याने भाजीपाला फुकट आणि कवडीमोल भावाने विकण्याची वेळ आली। चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर मालाची आवक झाली, मात्र दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तसंच युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसही मिळत नाहीये, त्यामुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील कामगार स्थलांतरित झालेत, त्यामुळे शेतमालाची मागणी देखील घटली। काय परिस्थिती आहे ते थेट चाकण बाजारातून दाखवतात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये काल दुपारनंतर अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारा मोठ्या प्रमाणात झाला। यामध्ये शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे आहे तसा माल शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेला आहे। आपण चाकण बाजार समितीमध्ये आलेलो आहे। खरं तर शेतकरी मोठ्या कष्टाने आपली शेती पिकवत असतो आणि हेच शेतकऱ्याचं कष्ट अवकाळी पाऊस, गारपिटीत मातीमोल होताना दिसते। बाजारभाव नाही, अक्षरशः भाजीपाला असेल, तरकारी माल असेल, हा पावसाने झोडपून काढला। नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले, त्यामुळं कुठंतरी बाजारात आलेल्या मालाला बाजार मिळत नाही, अगदी फुकट देण्याची वेळ आलेली आहे। संपूर्ण परिसरामध्ये शेतमाल आहे, हा शेतमाल अगदी पावसाने भिजलेला आहे, त्यामुळं या मालाला बाजारभाव मिळत नाही, विक्री होत नाही, अशी सगळी परिस्थिती आहे। त्यामुळं शेतकऱ्यांवर हा माल जागेवर सोडून देण्याची वेळ या ठिकाणी येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्याचे कष्ट पुन्हा एकदा मातीमोल होताना दिसते। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चाकण, पुणे। तर शेतामध्ये मरमर मेहनत करा आणि त्यानंतर पाऊस आणि युद्धामुळे हे पीक अक्षरशः कवडी मोल विकावं लागतंय, नाहीतर फुकट वाटावं लागतंय, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली। पावसाने काय फटका बसलाय? पावसाने मस्की भरलेत की आता पालक गेले काही बघितलं ना तुम्ही, आता हाय का तासभर गिराईक, तुम्ही उभं राहिल्यात का नाही? हाय का गिराईक असलं तर आम्हाला ना गिराईक पुरत नाही, आम्ही 3 माणसं द्यायला असतो तरी गिराईकच नाही। गॅस एजन्सीमुळे पण लोक गावाला गेले, त्याच्यामुळे पण कंपन्याला त्याला आम्हाला मालाला हे बसलेलं आहे, मार बसलेला आहे, गिराईक नाही।